50 कोटीचाच फक्त विचारला गेला आहे। पंतप्रधानांचं स्वप्न आहे सगळ्यांना घरं दिली पाहिजेत, त्या स्वप्नाच्या ठिकऱ्या म्हाडावाले कसे उडवतायत हे आम्ही दररोज बघतो। म्हणजे काही दगड तर माझ्या घरात येतात, कारण मी बाजूलाच राहतो, एवढ्या जवळ राहतो मी म्हाडाच्या। पण ज्या पद्धतीने फक्त प्रश्न आमचा काय आहे 50 कोटी की 50 कोटीचा, आता ह्या 50 खोके 50 कोटीचा जो विषय, या 50 कोटीमध्ये जो प्रश्न विचारला गेला तो प्रश्न काय आहे की खासगी विकासकांना या योजनेअंतर्गत जे पैसे दिले गेले, तुम्ही सगळं गोलगोल फिरवून आम्हाला सांगता अख्ख्या महाराष्ट्राचं चित्र, आम्हाला महाराष्ट्राच्या आता काय होणार त्याच्यात नकोय आम्हाला, आमचा स्पेसिफिक प्रश्न आहे। 2 महिने लागणार आहेत त्याच्या चौकशीला। आपल्याला माहिती आहे का अमलगमेशनच्या स्कीम म्हणजे हा फ्रॉड आहे। या अमलगमेशनच्या स्कीम मध्ये कशा पद्धतीने लोकांना बेघर केलं जात आहे, मुंबईतले चांगले प्लॉट लुटले जात आहेत, हे आम्ही दररोज बघतोय। माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की जे 50 कोटी रुपये ज्या विकासकांना दिले गेले, ज्यांनी योजना केली नाही, ज्यांनी म्हाडाला फसवलंय, ज्यांनी पंतप्रधान आवास योजनेच्या पंतप्रधानांच्या स्वप्नाला सुरुंग लावलाय, त्या 50 कोटी पर्यंत हा जो विषय मर्यादित ठेवून ज्या फाईल 50 कोटीच्या आहेत, 279 टोटल फाईल आहेत, त्याच्यातल्या फक्त 11च फाईल तुम्हाला बघायच्या आहेत। या 11 फाईल कोणाच्या हातात होत्या, या 11 फाईल मध्ये कोण विकासक होते, या 11 फाईलचे अधिकारी कोण होते, एवढ्यांची चौकशी ऑलरेडी झालेली आहे। तुम्ही तुमच्या उत्तरात मान्य केलेलं आहे की हा फ्रॉड झालेला आहे, म्हणजे असं पण नाहीये की तुम्ही उत्तरात मान्य नाही केलंय, तुम्हाला माहिती आहे फ्रॉड झालेला आहे। खेरवाडी पोलीस स्टेशन बाजूला आहे, तुमचं विजिलन्स डिपार्टमेंट आहे, त्या विजिलन्स डिपार्टमेंटची कंप्लेंट घेऊन ताबडतोब ते 11 लोक कोण आहेत त्याला तर कमीत कमी चिटिंगच्या केसमध्ये आतमध्ये टाका, अख्ख्या महाराष्ट्राचा विचार नंतर करू। परंतु हे जे 50 कोटी रुपये ज्यांनी ढापलेले आहेत, ज्यांनी महाराष्ट्राला फसवलेले आहे, त्यांना किमान मी त्यांच्याबद्दल स्पेसिफिक प्रश्न विचारतो, त्यांच्यावरती गुन्हा नोंदवून हे अधिवेशन उद्या संपतंय, उद्यापर्यंत गुन्हा नोंदवून त्यांना ताबडतोब आपण अटक करणार का? माननीय अध्यक्ष महोदय, माननीय मिटकर साहेबांनी मगाशी जो प्रश्न विचारला, ती संख्या घरांची मी म्हणलं सांगतो, ती संख्या 10,42,000 घरं ही 31/12/2025 पर्यंत या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेमधली आपण पूर्ण करणार आहे। म्हणजे मी पटलावर जी माहिती ठेवतो म्हटलं होतं ती माहिती माझ्याकडे अतिरिक्त माहिती प्राप्त झालेली आहे। आणि सन्माननीय परब साहेबांनी ज्या प्रकरणांचा उल्लेख केला तो म्हाडाकडनं आलेला अहवाल सरकारच्या गृहनिर्माण विभागाकडे 6/3/2025 सांगितलं 15 दिवसापूर्वी आलेला आहे। मी मगाशी सुद्धा सांगितले की अतिरिक्त मुख्य सचिव गृहनिर्माण यांना त्या अहवालाचं परीक्षण करायला सांगितलेलं आहे। मुद्देनिहाय कुठल्या प्रकल्पामध्ये कुणाकडनं दिरंगाई झाली, कुठल्या प्रकल्पामध्ये कुणाकडनं अनियमितता झाली, या संदर्भातलं त्याचं परीक्षण करण्याच्या सूचना अतिरिक्त मुख्य सचिव गृहनिर्माण यांना या ठिकाणी आपण दिलेल्या आहेत। 2 महिन्याचा कालावधी त्यांना दिलेला आहे। 2 महिन्यामध्ये अतिरिक्त मुख्य सचिवांचा अहवाल जो काही त्यांचं परीक्षण येईल त्या अनुषंगाने ते प्राप्त झाल्यानंतर त्याचा अभ्यास करून त्याच्यावर निर्णय घेतला। जर कोण लास्ट माननीय विरोधी पक्ष नेते नाही अध्यक्ष सभापती महोदय या मंत्री महोदय विरोधी पक्ष नेते बोलतात। सभापती महोदय एक मिनिट, सभापती महोदय एक मिनिट, विरोधी पक्ष नेत्यांना बोलू दे आता जरा। सभापती विरोधी पक्ष नेते महोदय, बोलताय। हा जो विषय आहे मुंबईचा स्पेसिफिक, पंतप्रधान आवास योजनेत खाजगी विकासकासोबत भागीदारी केल्यास अडीच चतई क्षेत्रफळ मोफत मिळतं। राज्याकडून 1 लाख रुपये, केंद्राकडून 1.5 लाख रुपये, असा 2.5 लाखाचा निधी मिळतो, प्लस FSI मिळतो 2.5। माझा मुद्दा असा आहे की ग्रामीण भागात ही योजना असताना वर्षभरात 5-5 टप्प्यात हे अनुदान जातं। 10,000, 20,000, 25,000 सगळं मिळून एक समजा ग्रामीण भागातलं 1,38,000 आहे, शहरी भागातलं ग्रामीण मधला 2.5 लाख रुपये। मुंबईमध्ये खाजगी विकासकाला काम न करता 50 कोटी समोर आलंय। माझं मत असं की 500 कोटी रुपयापर्यंत आहे बरं का। आणि जर 50 कोटी रुपये काम न करता विकासकाला दिले गेलेले आहे आणि ह्या योजनेची कुठंच नाही, मुद्दा असा आहे की हे 50 कोटी रुपयाचा हा अपहार आहे।
हा अपहार आहे आणि याच्यामुळं मला असं वाटतं हा क्लिअर दिसतो होता 50 कोटीचा अपहार. आता 500 कोटी रुपयापर्यंत असेल. या 50 कोटीच्या अपहार करणारा जे अनिल परब साहेब बोलले याला इन्क्वायरी काय करायची गरज आहे? स्पष्टपणे दिसतंय या सगळ्या गोष्टी. हे मान्य पण झालेलं आहे. संबंधितावर कारवाई करणार का? ताबडतोब कारवाई झाली पाहिजे आणि ती कधी करणार हा आमचा एवढाच प्रश्न आहे. आता तुम्ही सांगताय इन्क्वायरी होईल, 2 महिने लागेल, 4 महिने लागेल. एकीकडं ग्रामीण भागातल्या लोकांना 5-5 टप्प्यात वर्षभरात पैसे मिळत नाही आणि इथं तुम्ही या खाजगी विकासकाला एकाच टप्प्यात 50 कोटी रुपये देतात. त्याच्यावर ताबडतोब याच्यावर विजिलन्सच्या करून कारवाई करणार का? माझा प्रश्न. माननीय मंत्री महोदय. माननीय सभापती महोदय, मी परत सांगतोय की 6/3 अहवाल आला, 15 दिवस सुद्धा झालेले नाही. दरम्यानच्या काळात अधिवेशन सुरू आहे. या संदर्भामध्ये अतिरिक्त मुख्य सचिवांना आपण या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत. 2 महिन्याचा कालावधी आपण प्रकरण निहाय म्हणजे जे आपण 11, 9, 10, 5 ज्या काय आपण प्रकरणाचा या ठिकाणी उल्लेख करताय, म्हाडाकडनं जो खुलासा आम्ही मागवला त्या खुलाशामध्ये ज्या गोष्टी आढळून आल्या तर मी मगाशी सांगितलं की काही विकासकांनी समायोजन करा म्हणून विनंती केली की अ जागेच्या ऐवजी ब जागेमधल्या माझ्या प्रकल्पामध्ये मी ते घरकुल देतो. आता ते स्वीकारायची का नाही स्वीकारायची त्याच्यावर सुद्धा या ठिकाणी निर्णय करावा लागेल. आणि म्हणून मी सांगतोय या अनुषंगानं या पद्धतीनं प्रकरण निहाय अतिरिक्त मुख्य सचिवांचा जो त्या अहवालावरचा अभिप्राय येईल, परीक्षण येईल, त्या परीक्षणामध्ये जर कोणी दोषी असेल तर त्या परीक्षणातल्या अहवालानुसार त्याच्यावर सुद्धा उचित कार्यवाही केली जाईल. प्रश्नोत्तराचा तास संपला. तुम्हाला प्रश्नाला न्याय मिळावा यासाठी मी 10 मिनिट वाढून दिले आणि अगोदर 7 मिनिट प्रश्न झाला, 17 मिनिट प्रश्न चालला. प्रश्नोत्तराचा तास संपलेला आहे. कागदपत्रे सभागृहासमोर ठेवणे.